बोलवलं किती लोक आहेत ते महत्वाचे नाही, पण तुम्ही इतक्या शॉर्ट नोटीसवर आलेला आहात त्याच्याबद्दल सगळ्यांचा मी आभारी आहे. म्हणजे तुमच्या वास्तूचंच नाव दिव्य प्रेरणा आहे, म्हणजे नावामध्येच आहे की दॅट यू आर मोटिवेटेड बाय बाबासाहेब. असा म्हणजे मीही तसाच आहे, कुठेतरी मला ते मोटिवेशन आहे. आणि तुम्ही गव्हर्नमेंटची हेल्प न घेता ही वास्तू बनवलेली आहे, याचं रिपीटेडली मला 1-2 वेळा ते कळालेलं आहे. माझं स्वतःची पण संकल्पना तीच आहे की आपल्याला आता सरकार किती मदत करेल ते महत्वाचं आता नाहीच आहे माझ्यासाठी. आता रिझर्वेशन्स आपल्याकडे नाहीच आहे, ते फक्त नावासाठी नेम प्लेट राहिलेली आहे. आपल्या मुलांची अवस्था खराब आहे, सध्या जे एज्युकेटेड आहेत त्यांच्याकडे नोकऱ्या नाही आहेत, आणि जे म्हणजे एज्युकेशन नसल्यामुळे बाकीचे तर आपल्या क्रिमिनल लाईनमध्ये आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, म्हणून इकॉनॉमिक्सकडे आपण सध्या वळलं पाहिजे. समाजपणा ते कसं म्हणायचं, आपल्या नगरसेवकांचे पण डिपॉझिट जप्त होत आहे, म्हणून ऍटलिस्ट आपण इकॉनॉमिक्सकडे लक्ष देऊ. तुमच्या बाजूलाच इतकं मोठं हे म्हणजे मॉन्युमेंट उभं आहे ऑफ जैन पीपल आहे, त्यांचा कुठलाही पक्ष नाही. मी स्वतः ज्या फील्डमध्ये राहतो म्हणजे त्या एरियामध्ये राहतो तिकडे सगळे ख्रिश्चन्स राहतात, त्यांचा एकही पक्ष नाही आहे, ना सिंध्यांचा पक्ष आहे. राज्यकर्ता समाज बनण्यासाठी अजून वेळ घेऊया, आपण आधी इकॉनॉमिकल एज्युकेशनल साऊंड झालं पाहिजे. म्हणून मी एक बुद्धिझम अर्बन बँक मी उभी केलेली आहे, आणि त्या बँकमध्ये मी कोणाकडून इन्व्हेस्टमेंट घेत नाहीये, मी कोणाकडून FDs मागत नाहीये. फक्त आय रिक्वेस्ट एव्हरीवन टू ओपन एन अकाउंट. माझ्या बँकेमधून मी जसं भारत सरकार योजना आहे मी त्याच प्रकारे बौद्ध शासन योजना उभ्या केलेल्या आहेत. माझे जितने म्हणजे जे काही इंटरनॅशनल कनेक्शन्स आहेत